नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो महाराष्ट्र पोलीस भरती स्पेशल अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे नफा आणि तोटा। प्रत्येक परीक्षेला या टॉपिकवर एक दोन तरी प्रश्न विचारले असतात आणि आज अत्यंत महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलो। तर बघा, प्रश्न असा आहे की जर समजा एखादी वस्तू 440 रुपयाला खरेदी केली आहे तर तीच वस्तू जर 800 रुपयाला विकली तर त्या वस्तूवर नफा होईल की तोटा व तो किती होईल याचा आपल्याला काढायचा आहे। तर बघा मित्रांनो, यामध्ये दिला आहे की वस्तूची खरेदी किंमत ही 740 रुपये आहे व विक्री किंमत हे 800 रुपये आहे। तर मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा खरेदी किमतीपेक्षा जेव्हा विक्री किंमत जास्त असतो तेव्हा त्या व्यवहारामध्ये नेहमी नफा होत असतो। आणि बघा, त्याचमुळे आपण फॉर्म्युला लावू नफ्याचा। तर नफ्याचा फॉर्म्युला आहे नफा इज इक्वल्स टू विक्री किंमत मायनस खरेदी किंमत। तर बघा मित्रांनो, आपल्याकडे विक्री किंमत दिली आहे 800 रुपये आणि मायनस करायचे खरेदी किंमत होती 440 रुपये। म्हणजे याच प्रकारे 800 मधून जर 740 गेले म्हणजे 60 रुपये हा आपल्याला नफा झालेला आहे। बघा मित्रांनो, तुमच्यासमोर पुन्हा एक दुसरा प्रश्न घेऊन आलो। प्रश्न असा आहे की जर समजा एखादी वस्तू 1000 रुपयाला खरेदी केली आहे आणि ती वस्तू जर 750 ला विकली आहे तर त्या वस्तूवर आपल्याला नफा होईल की तोटा होईल। तर बघा मित्रांनो, आपली खरेदी किंमत आहे खरेदी किंमत आहे 1000 रुपये आणि विक्री किंमत आहे 750 रुपये। तर नेहमी लक्षात ठेवा बेटा की जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जेव्हा जास्त असतो, म्हणजे आपण एखादी वस्तू ही जास्त रुपयाला खरेदी केली आणि कमी रुपयाला जर विकली असेल तर त्या व्यवहारामध्ये नेहमी आपल्याला तोटा होत असतो आणि त्यासाठीच आपल्याला तोट्याचा फॉर्म्युला लावावा लागेल। तर मित्रांनो, तोट्याचा फॉर्म्युला आहे खरेदी किंमत मायनस विक्री किंमत। तर बघा मित्रांनो, आपल्याकडे खरेदी किंमत आहे 1000 रुपये आणि त्यामधून विक्री किंमत ही 750 रुपये वजा करायची आहे, म्हणजे त्या व्यवहारामध्ये आपल्याला 250 रुपये तोटा झालेला आहे। तर समजलं मित्रांनो? धन्यवाद। नमस्ते मित्रांनो, पुन्हा एक तुमच्या समोर एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो की जर समजा एखादी वस्तू 200 रुपयाला खरेदी केली आणि तीच वस्तू जर 150 रुपयाला विकली तर त्यावर शेकडा नफा किंवा तोटा किती। बघा बेटा, मागील दोन प्रश्नामध्ये आपण काय शिकलो होतो की फक्त नफा कसा काढायचा आणि तोटा कसा करायचा, परंतु या प्रश्नामध्ये आपण शिकणार आहोत की शेकडा नफा किंवा शेकडा तोटा कसा काढायचा। तर लक्षात घ्या बेटांनो, यामध्ये आहे खरेदी किंमत ही 200 रुपये दिली आहे आणि विक्री किंमत ही 150 रुपये दिली आहे। तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा कधी पण आपण शेकडा नफाचा जर फॉर्म काढायचा असेल तर नफा किती झाला त्या व्यवहारामध्ये डिवायडेड बाय खरेदी किंमत आणि गुणिला 100 करावा लागतो। तर मित्रांनो, या व्यवहारामध्ये बघा, खरेदी किंमत ही जास्त आहे आणि विक्री किंमत ही कमी आहे, म्हणजे सर्वात अगोदर आपल्याला नफा काढावा लागेल। तर नफाचा फॉर्म्युला आहे, माहित आहे तुम्हाला की नफ्याचा फॉर्म्युला आहे खरेदी किंमत मायनस विक्री किंमत। तर आपल्याकडे खरेदी किंमत आहे बेटा 200 रुपये आणि त्याच्यामधून वजा करायचे 150 रुपये, म्हणजेच आपला नफा झाला हा 50 रुपये। तर बघा, आपल्याकडे शेकडा नफ्याचा फॉर्म्युला होता की नफा डिवायडेड बाय खरेदी किंमत इंटू किती 100। तर नफा झालाय आपल्याला 50 रुपये, खरेदी किंमत आहे त्याची 200 रुपये आणि गुणिला 100। यामध्ये बघा काय करायचं, 100 एक 100 आणि 100 दुने 200 आणि आता उरले किती 50 डिवायडेड बाय 2, म्हणजेच काय झाले 25। तर मित्रांनो, समजा की शेकडा नफा किती झालेला आहे 25%।